नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये। आज पादरवाडीच्या महाराजाचं 4थं वर्ष आगमन आहे। चला जाऊया। गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। खजिनदार साहेब नाही भाई, सदस्य आहे, कार्यकर्ते आहे, मंडळचे कार्यकर्ते आपण। पण पोरांची ही मेहनत का असते? कारण की पोरं आतुरतेने महाराजांची वाट बघत असतात। हे आपला सण आहे भाई। हा, ते आज पूर्ण होणार आहे। तर आज महाराजांना आम्ही आणायला जातोय। बरोबर, हे बघा पोरांचे कष्ट, पोरं मेहनत करतायत, हे रस्सी खोल आहे। तो आला इकडे त्यासाठी, आपल्या मंडळासाठी। कोण? गौरव, हा 3 दिवस ड्रायव्हिंग करून आपल्या मंडळासाठी आलाय, गणपती बाप्पासाठी आलाय। आणि योगेश, तू काय सांगतोस? काय सांगू इच्छितो तू? बोल बोल बोल। इथं डायरेक्ट अरे यो आलाय नेपाळ वरून। खाना खायले कॅमेरा घेतला घे ना, त्याला विचार आपला ऐकता भाई। काय विचारू? बोल, तुला कसं वाटतंय? भाई एकदम तोड फिलिंग आहे। मित्रांनो, आता आपण वसंतनगरीच्या समुद्राजवळ पोचलो आहे, जो फक्त पावसाळ्यातनं निर्माण होतो। मित्रांनो, आपण नालासोपारा ईस्ट आई चंडिका कला केंद्र येथे पोचलेले आहेत। आता थोड्याच वेळात आपण बाप्पांचं म्हणजे बाप्पांची मूर्ती बाहेर काढणार आहोत। ते बाहेर ठेवलेल्या मूर्त्यांचं मी दृश्य तुम्हाला दाखवत आहे। किती चांगल्या आहेत, भारी आहे। मित्रांनो, हे आपले फादरवाडी महाराजा या मंडळाचे संस्थापक माननीय धनंजय मोहिते। तर तुम्हाला आपल्या गणपतीचा चेहरा बघून, रूप बघून तुम्हाला कसं वाटतंय? अत्यंत खूप म्हणजे खुशीचं वातावरण आमच्यामध्ये उद्भवलं आहे। कारण जशी आम्ही एक्सपेक्ट केली होती त्याप्रमाणे त्यांनी इकडे आज आखणी केलेली आहे। सर्व म्हणजे डोळ्याची आखणी असो किंवा मूर्तीची आखणी असो, एक सुंदर रीतीने त्यांनी केलेलं आहे। पूर्ण मंडळ म्हणजे आमचं पूर्ण मंडळ हे अत्यंत म्हणजे होतं ना, खुशीचं वातावरण त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने आता आगमन आहे, म्हणून मी जी मूर्ती आमची आहे ती अजूनपर्यंत मी रिव्हील करू शकत नाही। तर आमचं आता थोड्या 2 तासामध्ये आमचं आगमन आहे। तर त्या आगमनादिवशी तुम्हाला नक्कीच समजेल की कसं काय रीतीने आम्ही आगमन देखील केलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, मी काही फुटेज काढलेत, पण ते फुटेज मी दाखवू नाही शकत जोपर्यंत पादरवाडीच्या महाराजाचा आगमन ह्या थाटामाटात होत नाही। तर मी तुम्हाला व्हिडिओ हे सर्व शेवटीला, ब्लॉगच्या शेवटीला एकदम दाखवेन, ते नक्की बघा। मित्रांनो, आपल्यासोबत अक्षय मोरे आहेत। ते आपल्याला त्याचं रूप, आगमनाचं रूप आणि काय वादन आहे ते सांगतात। आता आपलं रूट, आता आपण असं इथून आपण आचोल्यावरून आणि फायर ब्रिगेडवरून डायरेक्ट सरळ आपण जाणार आहेत। त्याच्यानंतर आपल्या नाक्यावरती आपल्या आगमनची पूर्ण तयारी केलेली आहे आणि DJ लावलेला आहे। आणि DJ वाजवण्यासाठी माझा मित्र एक DJ मयूर तो पण आलेला आहे। आणि त्याच्यानंतर साईराम बीट्स आहे। त्याच्यानंतर खूप चांगले आणि सलामी मारणार आहेत आई जनादेवी गोविंदा पथकाने पण सलामीची तयारी केलेली आहे। त्याच्यानंतर आई साई गोविंदा पथक पण आपल्या पादरवाडी आपल्या गावातलेच आहेत, त्यांनी पण तयारी खूप जोरात चालू आहे। आता बघू, आता पुढे आपण जाऊ अमोलच्या ब्लॉगबरोबर आपण पुढे जाऊ। धन्यवाद। छोटे बाप्पा विराजमान झालेले आहेत। आता आपल्या मोठ्या गणपतीची बारी आहे, ते आता बघू आपण जात आहेत। कार्यकर्ता उभे आहेत, आता त्यांना मदत करायला जाऊ आपण। तेरे को तो जाना चाहिए था, जरूरत है। अरे पण आपले कार्यकर्ते आहेत, मजबूत आहेत, उचलतील ते गणपती बाप्पा आणि आणणार। काय बोलतो? 800 किलो वजन पोरं उचलतील। उचलणार, गाजवणार पादरवाडीचा महाराजा।
संसारी अनाथ नाथे आपले करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणा हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मित्रांनो, हे पहिल्यांदा असं भाग्य लाभलं आहे की फादरवाडीचा महाराजा आणि वसईचा महाराजा यांचं भेट झाली आहे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती आला रे आला आला रे आला ईशान कोणाची आपण पाहतोय 1 2 3 4 मानवी मनोरे रचलेले आहेत आई साई गोविंद पथकाने आणि आपण पाहतोय 5वा चिमुकला वरती जातोय आणि आपल्या बाप्पाला मानवंदना देण्यासाठी सज्ज होतोय. बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा. पाहतोय तर या ठिकाणी सज्ज झालेला आई जनादेवी गोविंद पथक मानवी मनोरा रचण्यासाठी. तर पहिला थर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रचलेला आहे आणि आपण पाहतोय दुसरा थर चांगल्या पद्धतीने रचलेला आहे. मी सर्वांना विनंती करतोय, आई साई गोविंद पथकाला विनंती करतोय की आपण थोडं जवळ येऊन त्यांना थोडं सपोर्ट द्यायचा आहे. कोणत्याही बाल गोविंदाला इजा होता कामा नये. आपण प्लीज जवळ येऊन त्यांना थोडंसं सपोर्ट द्यायचं आहे. तर आई जनादेवी गोविंद पथक आपण पाहतोय या ठिकाणी मानवी मनोरा 1 2 3 4 आणि 5 थरांचा मानवी मनोरा रचून आपल्या लाडक्या गणरायाला या ठिकाणी सलामी दिली आहे. आई जनादेवी गोविंद पथकच्या मार्फत या ठिकाणी सलामी देताना आपण पाहतोय. तर या ठिकाणी एक बॅनर पाहतोय आपण, तो आता ओपन करून दाखवतील. फादरवाडीचा महाराजा. बोला गणपती बाप्पा. फादरवाडीच्या महाराजाचा विजय असो. अप्रतिम देखावा पाहतो आपण. मानवी मनोरंजन ते गोल फिरताना पाहायला मिळत आहेत. तर बघतोय आपण या ठिकाणी गणेश भक्त